गुड मॉर्निंग. स्वागत आहे सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी कुठं जाणार आहे आणि इतका सुंदर व्ह्यू पाहत पाहत मी कुठं चालली असणार आहे. तर मी चालली आहे हॉस्पिटलला. तर सकाळचा खूप सुंदर असा व्ह्यू होता. पण माहिती आहे का, माझं इथपर्यंतच फक्त शूट करायचा मूड झाला. त्यानंतर इतका भयंकर खराब झाला होता ना मूड, की बास. म्हणजे मला काय झालं, 2-3 महिन्यापासून माझा आणि बाहेरचा खूप जास्त संपर्क येत नाही. त्यामुळं मी म्हणजे इतकी पूर्ण लगेच पॅक होती ना, बाहेर फिरायला निघलं की लगेच असं नको वाटतं मला. लगेच मळमळ, उलटी वगैरे खूप जास्त त्रास झाला होता सकाळी सकाळी. तर म्हणजे तिथपर्यंत जाऊस तर मला काहीच सुचत नव्हतं. त्यानंतर मग आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याआधी नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटल छान होतं, पण मग मला तिथं पण कसं तरीच होत होतं. त्याआधी मग मी तिथं गेल्यानंतर गोळ्या खाल्ल्या. एक उलटीची खाल्ली, एक डोक्याची खाल्ली. नंतर मला थोडं थोडं बरं वाटत होतं. पण इथं आरेचं आहे ना, इतकं दंगामस्ती चालू होती ना, की बास. त्याचं कंटिन्युअसली इकडं पळ तिकडं पळ, त्याला कंटिन्यू ते उचलूनच घेत होते. त्यानंतर मग हॉस्पिटलचं काम आमचं झालं आणि नंतर मग आम्ही इथं मेट्रोने परत याला गणपतीच्या दर्शनाला चाललो होतो. तर ते म्हटले की इतक्या जवळ आलो आहे तर चल जाऊन येऊया. परत परत नाही येणं होत कामाने स्पेशल दर्शन करण्यासाठी. तर म्हटलं चालन चला. तर मग इथं आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस म्हणजे मी याआधी कधीच मेट्रोत बसले नव्हते. पण ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम हॉस्पिटलला गेलो ना, त्यावेळेस आम्ही मेट्रोने प्रवास केला होता. तर म्हणजे काही स्वप्न पूर्ण व्हायला आजारी पण पडावं लागतं असं पण म्हणेल मी. कारण की याआधी मी कधीच मेट्रो पाहिली पण नव्हती. फक्त मोबाईल टीव्हीत पाहिली होती आणि ह्या अशा सरकत जाणाऱ्या पायऱ्यांवरून हा पण माझा त्यावेळेचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि हा आता सेकंड वेळेस मी जात होते. आता ते एवढं काही वाटलं नाही, पण त्यावेळेस खूप छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही इथं मंदिरात वगैरे गेलो. तर दर्शन वगैरे झालं. तिथं काय जास्त शूटिंग वगैरे करायला म्हणजे अलाउड नव्हतं. तिथं लिहिलेलं होतं. म्हटलं मग कोणी ओरडायचं. तरी पण मी थोडासा कॅमेरा वगैरे असा हातात धरून जेवढं होईल तेवढं शूट केलं. जास्त काही केलं नाही, कारण की कोणी ओरडलं तर मग ते बरोबर वाटत नाही ना, म्हणून मग जास्त काही शूट वगैरे केलं नव्हतं. आणि इथं आरेशला कंटिन्युअसली उचलून घ्यावं लागत होतं. प्लस मला उचलून घ्यायचं नव्हतं. त्यांना एकट्यांनाच कंटिन्यू उचलून घेऊन चालावं लागत होतं. आणि तुम्ही सगळे पण आमच्यासोबत दर्शन करा. थोडीशी क्लिप आली आहे, जास्त काही आलेलं नाही आहे, कारण की मग तिथं लिहिलेलं होतं आणि पोलीस वगैरे पण होते. म्हणलं मग कोणी ओरडलं तर नको नाही का. त्यामुळे मग मी काही जास्त शूट वगैरे केलं नाही. थोडं थोडंच जितकं होईल शक्य तितकंच मी इथं शूट करत होते. आणि त्यात मी म्हणजे एवढी तब्येत खराब झाली होती ना माझी, की मला काही सुचत पण नव्हतं. त्यानंतर मग तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि परत आम्ही इथं याला थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि नंतर आम्ही परत मेट्रो स्टेशनवरती आलो होतो. तिथून आता आम्हाला परत आम्ही पहिल्यांदा जिथून मेट्रोत बसलो तिथं जायचं होतं. कारण की इथं काय होतं, ज्या मेट्रोने आम्ही गणपतीला गेलो ती मेट्रो रस्त्याच्या म्हणजे जमिनीच्या खालून गेली होती. आणि आता आम्हाला परत वरतून जी मेट्रो असते ना त्या स्टेशनवरती आलो. म्हणजे परत रिटर्न तिथंच आलो होतो आणि तिथून आता आम्हाला दुसरी मेट्रो पकडून नंतर आम्हाला बस स्टँडकडं म्हणजे तिकडं जायचं होतं. त्यासाठी इथं वाट बघत बसलो होतो. तर खूप जास्त हे झालं होतं. सकाळी नाश्ता केला होता तेवढ्यावरतीच होतो. परत काही खाल्लं पण नाही आणि खायची इच्छा पण नाही झाली. म्हणलं जाऊ द्या आता पटकन घरी जाऊया, म्हणजे काहीतरी घरी गेल्यानंतर कसं वेगळंच फील असतं ना. इतकं म्हणजे डोकं वगैरे दुखत होतं माझं. पण गोळी वगैरे खाल्ल्यानंतर बरं वाटत होतं मला. पण तरी पण मला टेन्शन आलं होतं, की परत बसमध्ये बसल्यावर काय होईल माझं. ही मेट्रो आली होती पण ही नव्हती आमची, आम्हाला जिच्यात जायचं त्याच्यात. नंतर ही दुसरी आली, ही आमच्यासाठी होती. नंतर मग मेट्रोमध्ये बसलो पण एवढं फिरलो मेट्रोने, पण कुठंच बसायला जागा भेटली नाही. सगळे सीट्स ऑल बुक होते. म्हणजे कुठंच बसायला जागा भेटतच नव्हती. उभं राहूनच जावं लागत होतं. पण ठीक आहे, उभं राहून गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू छान दिसतो आणि मेट्रोत काही खूप जास्त वेळ उभं राहावं लागत नाही. 5-10 मिनिटात लगेच स्टेशन येऊन जातं. त्यामुळं मग जास्त वेळ तर काही उभा लागतच नाही. आणि ज्यावेळेस वरतून मेट्रो चालते ना त्यावेळेस बघायला व्ह्यू खूप छान होता. आरेश तर इतका एन्जॉय करत होता ना, पण व्हिडिओ शूटिंग इतकं काही चांगलं जमलं नाही आहे. कारण की थोडंसं म्हणजे हालत होतं तिथं, तर त्यामुळं मग पकडूनच राहावं लागत होतं. असं जास्त मोकळं सोडून नव्हतं जमत. त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही आणि अजून मी नवीन आहे. त्यामुळे जास्त बाहेर शूट करायला पण मला आवडत नाही. मग नाही का एखादं म्हटलं की म्हणजे काय करता वगैरे, किंवा कोणाला आवडतं बा कॅमेऱ्यात आलेलं, कोणाला नाही आवडत. आणि त्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर काही शूट केलं नाही, कारण मी बसमध्ये बसल्यावर झोपून गेले होते. आणि त्यानंतर मग इथे एका ठिकाणी बस थांबली होती हॉटेलवरती. तिथं चहा वगैरे घेतला आणि इथं आरेचचं असं चाललं होतं बदकांसोबत खेळायला. तो घाबरला नंतर त्यांना. तर चला इथंच थांबते. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, खूप म्हणजे याच्यातून शूट केलेला आहे मी, मला इतका त्रास होत होता
तरी पण मी शूट केला. म्हटलं काही ना काही तुमच्यासाठी दाखवावं नक्कीच मी काय कसं गेलो, आम्ही कसं आलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. डॉक्टरने काय सांगितलं हे नेक्स्ट मी व्हिडिओमध्ये सांगेल.